सध्या आपण जंतर मंतर परिसरामध्ये आहोत आणि या जंतर मंतर परिसरामध्ये अद्याप देखील मोठ्या संख्येने कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि देशभरातले तरुण युवक आणि युवती जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनासाठी या अशाच पद्धतीने बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रात्रभर हे विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि हा संपूर्ण माहोल जो आहे तो सध्या या जंतर मंतर परिसरामधला आहे आणि जंतर मंतर परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की स्टेजच्या समोर देखील अनेक विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला आणि उपोषणाला बसलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांना लागलेलं सुद्धा आहे कारण की काल 2 दिवसांपूर्वी खरं तर हे विद्यार्थी जे आहेत ते संसदेवरती शांततापूर्ण मार्च काढत होते आणि त्यावेळेस त्यांना पोलिसांकडनं जबर मारहाण जी आहे ती लाठीचार्ज जी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्याची दृश्य देखील अनेक व्हिडिओज जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल सुद्धा झालेले आहेत आणि आता या सगळ्या जे जखमी तरुणी आहेत आणि आंदोलक असतील त्यांची मलमपट्टी जी आहे ती या ठिकाणी डॉक्टरांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर देखील आहेत. आपण डॉक्टर यांच्याशी बोलणार आहोत. याकूब खान असं या डॉक्टरांचं नाव आहे आणि याकूब खान यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, आप यहाँ पर कितने दिन से हो और अभी कितने हो गया? इधर 1 हफ्ते से मैं यहाँ पर हूँ और जितने भी ये पेशेंट यहाँ पर लेटे हुए हैं बच्चे, सबको मतलब सीवियर इंजरी है, लगभग सबको फ्रैक्चर है. किसी का पाँव टूटा हुआ है, किसी का हाथ टूटा हुआ है, किसी का शोल्डर टूटा हुआ है और सरों में भी बहुत गंभीर उनको चोट आई है. इस तरह पुलिस वालों को बच्चों को नहीं पीटना चाहिए था. ये बहुत उनकी गलत बात है. बच्चे बहुत शांतिपूर्वक अपना प्रोटेस्ट कर रहे थे. किसी से क्या मांग रहे हैं यार? एजुकेशन में दिक्कत आई है, रफड़ा हुआ तो जब उनसे इस्तीफा मांग रहे हैं. एक छोटा सा इस्तीफा पूरा एक सिंगल बंदे के लिए पूरे हिंदुस्तान को नचार दिया इसने. बट यहाँ पर आप जो इंजर्ड हुए मतलब जो इंजर्ड हुए उनकी देखभाल और सेवा कर रहे हो, वैसे कितने अब तक इंजर्ड हुए का उस लाठीचार्ज? 80 से 90 यहाँ पे इंजर्ड हुए हैं और 150 मतलब 80 से 90 को सीवियर इंजरी है, जिनको इमरजेंसी में हॉस्पिटल की नीड है, जो अलग अलग स्टेट से बेचारे मजबूरी में यहाँ पे पड़े हुए हैं. और कम से कम 100 से 200 लोग ऐसे हैं जिनको सिर्फ मसल्स पेन है, जिनको सिर्फ लाठी ऊपर से दर्द लगा है और 80 से 90 तो बहुत सीवियर इंजर्ड है उनको. या इस आंदोलन में किसी विद्यार्थी आंदोलक की मौत हुई है क्या? क्योंकि ऐसे वो क्लियर नहीं है मुझे क्लियर नहीं है, उसके बारे में आपको नहीं बता सकता. वो क्लियर नहीं है. ये मैं सुना है ऐसा सुना है बट नॉट क्लियर. बट ये 1 महीने से पूरा ये हंगर स्ट्राइक चल रहा था. हंगर स्ट्राइक के बाद आंदोलन हुआ. आंदोलन पर पुलिस लोगों ने लाठीचार्ज भी किया, दिल्ली पुलिस ने. ये पूरी ये टाइमलाइन को कैसे देखते हो? महिलाओं के ऊपर उनके ऊपर भी अत्याचार देख रहे हो कि बच्चियां लड़कियां मतलब उन बच्चियों पर भी उनको लाठीचार्ज करा है. बच्चों को मतलब कपड़े तक सुनाए में ऐसा कपड़े तक फाड़े हैं, उनके बदतमीजी करी है, उनके साथ गाली गलौज करी है, बच्चों को पीटा है यार उन्होंने. शर्म करो. मतलब लड़कियों को तक पीटा है तो ठीक है, अपना समझ में आता. बच्चों को पीटा है, किसी को नहीं छोड़ रहे, सबको मार रहे हैं. और आज तक किसी भी हमारे बच्चों में किसी ने भी आपको अगेंस्ट में दोबारा हाथ नहीं उठाया किसी के ऊपर. शांतिपूर्वक खड़े होकर पिट रहे हैं, कह रहे मारो जितना मारना है. वो ये सोच रहे हैं कि बच्चों को मार पीटने से बच्चे डर जाएंगे और घर वापस चलेंगे. ये गलतफहमी है इनकी. कल जितने पब्लिक यहाँ पे थे आज 4 गुना है. कल तो सिर्फ बच्चे थे, आज उनके पेरेंट्स भी हैं. पहिले तर डॉक्टर याकूब खान होते. या ठिकाणी याकूब खान ज्या विद्यार्थ्यांना या सगळ्या प्रोटेस्टमध्ये मारलं गेलेलं आहे दिल्ली पोलिसांकडनं आणि त्यांना खूप गंभीर जखमा झालेल्या आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांची तरुणांची या ठिकाणी काळजी घेण्याचं काम जे आहे ते डॉक्टर याकूब खान यांच्याकडनं होतं. या सगळ्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून देखील मोठ्या प्रमाणात तरुणी विद्यार्थी या सगळ्या आंदोलनामध्ये सक्रियरित्या सहभागी झालेले आहेत. तसेच महाराष्ट्रातून काही तरुण या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आंदोलनात. आपलं नाव काय आणि गेल्या किती दिवसांपासून या सगळ्या आंदोलनामध्ये आपण सक्रियपणे सहभागी आहात? माझं नाव मयूर प्रेमानंद मालखेडे आहे. मी बल्लारशा चंद्रपूरवरून आलेलो आहे. तसं मी प्रोफेशनली अकाउंटंट आहे आणि मी गेल्या 12 वर्षापासून पुण्यात राहतो. तर मी या प्रोटेस्टमध्ये पहिल्या दिवसापासून आहे. आज मला 30 दिवस झालेले इथं. 30 दिवसांपासूनचा आपला अनुभव काय? कारण की या सगळ्या 30 दिवसांमध्ये सोनम वांगचुक या ठिकाणी उपोषणासाठी बसले. त्यांनी उपोषण केलं. त्यांचं उपोषण दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो दिल्ली पोलिसांकडनं झाला. त्याच्यानंतर मात्र त्यांनी उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका घेतली. 2 दिवसांपूर्वी म्हणजे परवा तुम्ही आंदोलन संसदेवरती काढणार होता शांततेत, त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला. या सगळ्या गोष्टींना कसं बघता? या सगळ्या 30 दिवसात सरकारकडनं चर्चेचं साधं निमंत्रण नाही, सरकारकडनं साधी एखादा कोणी प्रशासकीय अधिकारी इथे आलेला नाही.
तर तुम्हाला जर का डे 1 पासून सांगायचं झालं तर इथं मी डे 1 पासून आहो आणि डे 1 पासून मी इथं बघितलं आहे की आज जी गर्दी तुम्ही बघतायत ती गर्दी इथं नव्हती आणि ही गर्दी फक्त इथं 400 500 आणि 1000 हीच गर्दी सुरुवातीला असायची. आज तुम्ही गर्दी बघू शकता तर कमीत कमी हे 10,000पर्यंतची गर्दी आहे. बाहेर पण लोक थांबलेली आहेत आणि ज्या दिवशी आणि 18व्या दिवशी किंवा 19व्या दिवशी जेव्हा सोनम वांगचुक यांना इथून जेव्हा हलवण्यात आलं, अक्षरशः असंविधानिकरित्या त्यांना हलवण्यात आलं आणि थेट मी त्या जिथं तुम्हाला ती ताडपत्री दिसते त्या ताडपत्रीजवळ मी तिथं झोपलेलो होतो आणि तिथून त्यांना हलवण्यात आलं आणि जेव्हा मी झोपून उठालो तेव्हा उठल्यानंतर मी बघतोय की माझ्यासमोर काही व्हॉलेंटियरना तिथं मारहाण चालू आहे, त्यांना शिवीगाडी चालू आहे. मी तिथं मध्ये गेल्यानंतर त्यांनी मला धक्काबुक्की केल्यानंतर मी माझा फोन काढल्यानंतर मी त्यांचं शूट केलं आणि शूट केल्यानंतर मी असं पहिलं तर त्यांनी मला धक्काबुक्की केली आणि मी मग माझा मोबाईल काढला. मोबाईलनंतर मी शूट केला आणि शूट केल्यानंतर मी माझ्या फोनला असं कॅप्चर केलं की त्यांचे जे नेम बॅचेस होते ते नेम बॅचेस नव्हते आणि तो व्हिडिओ पण व्हायरल गेला आहे. त्या फोर्सवाल्यांनी RFLवाल्यांनी माझ्या स्वतः कॅमेऱ्यात शूट केलेला हा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला जर का बघायचं असेल तर मी तुम्हाला दाखवू पण शकतो. त्यांनी स्वतः मी जेव्हा त्याचं नाव घेतलं हरेंद्र यांनी आमच्या मुलांना मारलेला आहे. अक्षरशः पोरं रडत होती, रडताना मारलेला आहे. तर त्यांनी जेव्हा मी त्याचं नाव घेतलं की हरेंद्र नावाच्या फोर्सवाल्यांनी मारलेलं आहे तर त्यांनी माझा आवाज ऐकून कॅमेऱ्याच्या समोर त्यांनी आपला बॅच काढून खिशात टाकलेला आहे आणि तो व्हिडिओ मी बनवलेला आहे. कमीत कमी तो 20-25 सेकंडचा व्हिडिओ आहे. तो की तो व्हायरल गेलेला आहे, तुम्ही ते बघू शकता माझ्या अकाउंटला. आणि नंतर जे काल इथं जे झालं, परवा आम्ही दीपके सोबतच होतो, त्यांच्यासमोरच चालत होतो. ज्या पद्धतीनं मुलींना आणि अल्पवयीन मुलींना जे मारहाण झालेली आहे तुम्ही बघू शकता. माझा पाय आत्ता पण सुजलेला आहे, मी तुम्हाला दाखवू पण शकतो. आणि मला इथं जखम झालेली आहे आणि माझा मित्र भरत त्यांनी पण लय मार खाल्लेला आहे. तुम्ही बघितला असाल ग्रीन टी शर्टवर मुझे मार डालो. तो माझा मित्र. आम्ही डे 1 पासून सोबत आहे. इथं आमची नागपूरची टीम आहे, विदर्भातली अशी टीम आहे आमची. आम्ही असं सगळे महाराष्ट्रीयन एकत्र असतो. आम्ही व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केलेला आहे. जे महाराष्ट्रीयन लोक असतात त्यांना आम्ही कॉर्डिनेट करायचं हे करतो, त्यांना व्हॉलेंटियरसाठी आम्ही प्रभावित करतो किंवा त्यांची खुशीनं असेल की व्हॉलेंटियर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर आम्ही असं काम इथं आमचं डे 1 पासून चालत आहे. आणि जे परवा जो नजारा आमच्या स्वतः समोर जे बघितला केरला हाऊसजवळ, अक्षरशः 20-21 वयाच्या मुलींना फ्रॅक्चर केलेला आहे. आमच्या स्वतः एक लेडीज जे व्हॉलेंटियर आहे, मनू नाव आहे, अक्षरशः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि फ्रॅक्चर केलेलं आहे. म्हणजे हे कुठं ना कुठं लोकशाही जिवंत आहे किंवा नाही आहे हे कुठं ना कुठं दर्शवतं की आपली लोकशाही हे तानाशाहीकडच्या मार्गाने जात आहे. म्हणून या सगळ्या आंदोलनामध्ये तुम्ही का सहभागी झालात? पहिल्या दिवसापासून तुम्ही आंदोलनात सहभागी आहात. तुम्ही स्वतः व्यवसाय करता, नोकरी करता, सगळं करता चंद्रपुरात बल्लारशामध्ये. या आंदोलनात सहभागी होण्याची तुम्हाला इन्स्पिरेशन कुठून आली? म्हणजे तुम्हाला का वाटलं या आंदोलनात सहभागी? बघा, मी पहिल्यापासूनच सामाजिक गोष्टींमध्ये सक्रिय आहे आणि एन्व्हायरमेंटलिस्ट असल्यामुळं ते दुःख असतं सर. आणि तुम्हाला वाटतं सगळ्या गोष्टी स्थिर आहे जगात? तुम्हीच सांगा, सगळ्या गोष्टी आपल्याला तरी सुद्धा वाटतं का की देशात सगळ्याकडे चाललेलं आहे, आपण एक पॉवरफुल नेशन आहे म्हणून ओळखल्या जातोय, सगळ्या गोष्टी हेल्थ केअर बरोबर आहे, शिक्षण व्यवस्था बरोबर आहे, शाळा बंद होत चालली आहे सर. 94,000 सरकारी शाळा आपल्या बंद होत चाललेल्या आहे. आज मी जेव्हा शिकलो तेव्हा सरकारी शाळा होती म्हणून मी अकाउंटंट बनलो. आज जी माझी पिढी येणार आहे, खरंच मी माझ्या मुलांना सरकारी शाळेत शिकवू शकतो? आज परिस्थिती बघून घ्या. आणि एक साधारण माणूस त्याची एवढी ऐपत पण नाही आहे की तो प्रायव्हेटच्या एवढ्या फीजला झेलू शकतो. आज लाखोच्या वरती त्यांचे फीजेस आहे. या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं मनाला लागतात. मनाला लागण्यावर ते तळमळ होती. ती तळमळच आम्हाला इथपर्यंत घेऊन आले. तर ही तळमळ तुम्हाला इथपर्यंत घेऊन आले तुम्ही म्हणतायत, परंतु आता आंदोलन जवळपास आता 25 दिवस झाले आंदोलनाला. सोनम वांगचुकचं उपोषण झालं, स्वतः अभिजित दिपके उपोषणाला बसलेत. आता अभिजित दिपके या आंदोलनाचं नेतृत्व या ठिकाणी करतात आहेत. याचा कुठंतरी एंड होणार आहे की नाही आंदोलनाचं?
असतं की हे आंदोलन निरंतर पद्धतीने अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे, कारण की चर्चेसाठी ना तिथून इथं कोणी येतं, इथून तिथं कोणी जातं, त्यामुळे संवादाची दारं ही बंद आहेत. ज्यावेळेस संवाद होतो त्यावेळेसच खरं तर सगळ्यातून मार्ग निघत असतो. बरोबर, तुम्ही जे म्हणले ते बरोबर आहे. संवाद हे परवापर्यंत काहीच नव्हता. एक फोन कॉल सुद्धा संवादासाठी त्यांनी केलेला नव्हता. त्यांना हिथून हितपर्यंत किती डिस्टन्स आहे, किंवा गृह मंत्रालयामधून किंवा PMO ऑफिसमधून एक माणसाला पाठवायला किंवा साधा एक संदेश पाठवायला हार्डली 10 ते 15 मिनटं लागतील. तुम्हाला पण माहिती आहे इकडंच सगळी प्रशासन सगळी सरकारी कार्यालय सगळे आपल्या कमीत कमी 1-2 यंत्रणा सगळे 1-2 किलोमीटरवर पण नाही हो, 500 मीटरवर आहेत, 500 ते 1 किलोमीटरच्या याच्यावर आहेत. पण 3 दिवसा अगोदर एक सुद्धा मेसेज कॉल नाही. पण परवाच्या दिवशी ज्या दिवशी आपलं आंदोलन होतं तेव्हा JP नड्डा स्वतः यांनी फोन करून आपले जे CGPचे जे ऑफिशियल लोक आहे त्यांना बोलवून त्यांच्याशी बातचीत करून घेतली. म्हणजे कुठं ना कुठं हे दर्शवतं. परंतु आता भूमिका काय असणार? JP नड्डांनी बोलवलं, ऐकलं, त्याच्यानंतर तोडगा काही निघालेला नाहीये. आता भूमिका काय? कारण की अभिजित दिपके हे देखील भूमिका मांडताना पाहायला मिळत नाहीयेत. मग अशा पद्धतीत हे आंदोलन जे सुरू आहे याची भूमिका काय आहे? बघा, भूमिका ज्या दिवशी आंदोलन सुरू झालं त्या दिवशी लोकांना माहीत नव्हतं का 20 जुलैला आपला मार्च असणार आहे. बरोबर, 20 जुलैला आपला मार्च असणार आहे म्हणून माहिती नव्हतं. काही दिवस जाऊ द्या, काही दिवस गेल्यानंतर आपल्याला पुढची वाटचाल चालली माहिती पडेल की अभिजित दिपके आणि व त्यांची टीम किंवा त्यांची कोर कमिटी किंवा कोर टीम काय विचार करणार, पुढचे काय पाऊल असणार आहे हे तुम्हाला जंतर मंतरवरून खरंच म्हणजे काय येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळणार. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. बल्लारशाह चंद्रपूरवरतून आलेले हे तरुण आहेत आणि नोकरी व्यवसाय करतात आणि स्वतः निसर्गप्रेमी आहेत आणि एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत. त्यामुळे इतक्या पोटतिडकीने जी आहे ती आपली भूमिका जी आहे ती मांडताना पाहायला मिळतात आहेत. आणि हा सगळा स्टेजचा परिसर आहे. स्टेजच्या परिसरामध्ये आता सध्या अभिजित दिपके नाही आहेत, ते त्यांच्या मित्राच्या घरी गेलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे सहकारी जे आहेत या ठिकाणी मोर्चा सांभाळताना पाहायला मिळतात आहेत. आणि जे विद्यार्थी परवाच्या आंदोलनामध्ये जखमी झालेले आहेत त्यांची खरं तर देखभाल जी आहे ती या ठिकाणी याकूब खान म्हणून डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळते. आणि अद्याप देखील विद्यार्थी जे आहेत ते या स्टेजच्या समोर या ठिकाणी अशा पद्धतीने बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अद्याप देखील हे आंदोलन जे आहे ते त्याच पोटतिडकीने आणि त्याच त्वेषाने या ठिकाणी सुरू असलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.